जय शिवराय शेतकरी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागानं शेत पानंद रस्त्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे हे शेत रस्ते आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दिसणार आहेत आणि त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। तर वेणुगंगा शेती योजना या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं मुख्यमंत्री पानंद रस्ते योजना चालू केलेली आहे आणि या योजनेच्या अगोदर हे जे काही शेत रस्ते होते हे लोकसहभागातून करण्याचं काम हे करण्यात येत होतं। मात्र यामध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत। यासाठी राज्य स्तरावर महसूल मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। विधानसभा क्षेत्रावर आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आणि प्रांत अधिकारी हे त्यासाठी सचिव आहेत। आणि आता महत्त्वाचे जे काही शेत पानंद रस्त्याबद्दलचे अधिकार आहेत ते प्रांत अधिकाऱ्याला म्हणजे उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण SDM म्हणतो यांना देण्यात आलेले आहेत। आणि आता जे काही शेत रस्ते आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे। काही पानंद रस्ते आहेत, त्या पानंद रस्त्यांना शेतकऱ्यांना जाता येत नाही, त्या रस्त्यानं पाणी असतं। आणि काही शेत रस्ते असे असतात की शेतकऱ्यांनी अतिक्रमित करून म्हणजे ती शेत रस्त्याची जी जमीन आहे ती वहिती खाली आणलेली आहे। मग आता हे जे शेत रस्ते आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये आपला शेतमाल नेण्यासाठी किंवा शेतातला माल घरी आणण्यासाठी खत बियाणं अशा गोष्टी नेण्यासाठी अडचणी येत आहेत। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता पहिल्यासारखं काही बैलगाडी प्रत्येक शेतकऱ्याकडे राहिली नाही। बरेच शेतकरी हे आपल्या शेतामध्ये माल आणण्यासाठी पिकअप असेल, ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल किंवा ऊसाचे शेतकरी हे ट्रकच्या माध्यमातून शेती आज करीत आहेत। आणि प्रत्येक शेतकऱ्याला तर शेती करण्यासाठी ट्रॅक्टर हा शेतामध्ये न्यावाच लागतो। आणि त्यामुळे महत्वाचा निर्णय महसूल मंत्र्यांनी सुद्धा घेतला की जे काही जुने शेत रस्ते होते या शेत रस्त्यांना बैलगाडी जात होती। मात्र आता काळ बदललेला आहे आणि काळानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहन गेलं पाहिजे, म्हणून हे शेत रस्ते चांगले करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आता भूमी अभिलेख विभागानं हे सर्व रस्ते आता ऑनलाईन एका वेबसाईटवर आणायचे ठरवलेलं आहे। 1 एप्रिलच्या नंतर हे सर्व शेत रस्ते ऑनलाईन पद्धतीने दिसणार। कोणत्या गावात किती रस्ते आहेत, त्या शेत रस्त्याची आजची स्थिती काय आहे, अतिक्रमण किती शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि याबद्दल जर अशा काही शेतकऱ्यांना त्याबद्दल अभिप्राय द्यायचे असतील किंवा काही त्यांच्या सूचना द्यायच्या असतील तर त्या शेतकऱ्यांना या वेबसाईटवरच त्या शेत रस्त्याबद्दल अभिप्राय सुद्धा देता येणार आहेत। म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं नसेल, त्याची स्वतःची जमीन असेल तरी त्या शेतकऱ्याला तिथं अभिप्राय देता येईल की ही जमीन माझी आहे, आज रोजी माझ्या शेत रस्त्यामधून म्हणजे शेतातून हा शेत रस्ता जात आहे आणि तो ऍक्च्युअल नाहीये। मग त्यासाठी शासनानं पुन्हा एक निर्णय घेतलेला आहे की याची जी काय आहे ती मोजणी सुद्धा होणार आहे। जे शेत रस्त्यावर अतिक्रमित केलेले शेतकरी आहेत ते जर अतिक्रमित काढीत नसतील तर त्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा यासाठी आता आपल्याला मोफत मध्ये मिळणार आहे। आणि अशा रस्त्यांचं अतिक्रमण काढल्याच्या नंतर या शेत रस्त्यांना जे काही काम करायचंय, पानंद रस्ता असेल त्याला भरायचंय किंवा शेतकऱ्यांना अतिक्रमित केलेला शेत रस्ता तयार करायचा असेल तर यापुढे शासन सुद्धा आर्थिक मदत देणार आहे। आणि यासाठी विशेष लेखाशीर्ष म्हणजे खातं सुद्धा उघडण्यात आलेलं आहे। मग वेगवेगळ्या माध्यमातून त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून या शेत रस्त्यांचं काम सुद्धा केले जाणार आहे। आणि त्या शेत रस्त्यांसाठी किती निधी आहे, तो शेत रस्ता कधी होणार आहे, कसा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघता येणार आहे। आता जर तुम्हाला असे शेत रस्त्याची अडचण असेल, शेत रस्ते करायचे असतील तर आपण आपल्या तहसीलदार असतील किंवा आपले जे प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी असतील यांच्याकडे किंवा शेत रस्त्यांची विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली केलेली समिती आहे यांच्या माध्यमातून आपण अर्ज देऊन असा शेत रस्ता करून घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त पुढाकार घ्यायचा आहे। मग त्या शेत रस्त्यावर अतिक्रमण असेल तर ते शासनातर्फे रस्ता मोजून अतिक्रमण काढून सुद्धा देण्यात येईल आणि हा शेत रस्ता करण्यासाठी निधी सुद्धा देण्यात येणार आहे। अशी ही शेत रस्त्याबाबतची महत्वाची माहिती होती।
तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.